पैसे कसे मिळणार आहेत, कशा प्रकारे याचं वर्गीकरण करण्यात आलंय ते पाहूया। जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातले असाल किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न 21,000 रुपये कमी असेल तर सरकारकडून तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये पेन्शन मिळू शकते। हे पैसे 2 योजनांमधून मिळतात। 65 ते 79 वर्षांच्या वयोगटासाठी केंद्र सरकार देते 200 रुपये आणि राज्य सरकार देते 1,300 रुपये, म्हणजे एकूण 1,500 रुपये दर महिन्याला खात्यात जमा होतात। आणि जर तुमचं वय 80 वर्ष किंवा त्याहून जास्त असेल तर केंद्र सरकार देते 500 रुपये आणि राज्य सरकार देते 1,000 रुपये। अशा प्रकारे 1,500 रुपये पैसे दर महिन्याला मिळतात। थोडक्यात सांगायचं तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या 2 योजनांमधून मिळून दर महिन्याला 1,500 रुपये अर्थसहाय्य दिलं जातं। आम्ही ही माहिती भारत सरकारच्या ऑफिशियल पेजवरून घेतलेली आहे, त्याची लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता काही महत्त्वाच्या गोष्टी जरा पाहूयात। सरकार अनुदान तर देते, काही प्रश्न हे लक्ष वेधून घेण्यासारखे आहेत। म्हणजे पहा, इथे दर्शवण्यात आले की जर वार्षिक उत्पन्न 21,000 रुपये किंवा अपंगत्व असणाऱ्यांसाठी 50,000 रुपये जर असतील तर अशा दारिद्र्य रेषेखालील लोकांनाच याचा लाभ मिळणार आहे का, ही माहिती आपण पाहिली आहे। पण प्रश्न असा आहे, रस्त्यावर काम करणारे ज्यांना मजूर म्हणतो ते दारिद्र्य रेषेखाली मानले जातील, त्यांनाही महिन्याला 12,000 रुपये किंवा त्याहून जास्त मिळत असतील ना, म्हणजे वर्षाला 1,44,000। मग फक्त 21,000 तेही वार्षिक उत्पन्न कोणाचं असू शकतं? तुम्हाला काय वाटतं?